पाहुयात 25 मिनिटांमध्ये 50 बातम्या। भुसावळ तालुक्यामधल्या हतनूर धरण जे आहे ते आता 100% भरलेलं आहे। त्यामुळे धरणाचे 2 दरवाजे उघडण्यात आलेत आणि तापी नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे नक्कीच भुसावळकरांचा पाणी प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न आता सुटलेला आहे। मालेगाव आणि सटाणा भागातील डाळिंब बागांवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालाय, तर पावसाअभावी खरीप पिकाच्या उत्पादनात घट झाली आहे। त्यातच आता डाळिंबाच्या उत्पादनात घट होणार असून शेतकरी संकटात सापडले। सोलापूर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी 694 तर सदस्य पदासाठी 4038 अर्ज दाखल झालेत आणि या अर्जाची उद्या छाननी होणार आहे। तर 25 ऑक्टोबरला चिन्हाचं वाटप होणार असून 5 नोव्हेंबरला निवडणूक पार पडणार आहे। सोलापूर जिल्ह्यामधील शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख साईनाथ हंबंगराव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। पक्षात चालले तरी काय असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना सवाल उपस्थित केलाय। उपनेतेपदाच्या निवडीवरून त्यांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक करण्यात आली होती, तर उद्या त्याची पोलीस कोठडी संपते। मात्र त्यापूर्वीच पोलीस त्याला आज अचानक नाशिकमध्ये घेऊन गेले आणि व्हॅनमधून नाही तर कारमधून पोलीस त्याला नाशिकच्या शिंदेवाडीत घेऊन गेले होते। ज्या गावात ललित पाटील ड्रग्ज तयार करायचा त्या ठिकाणी त्याला आणण्यात आलंय आणि या ड्रग्ज प्रकरणामध्ये माहिती मिळवण्यासाठी पोलीस त्याला घेऊन आले होते असं सांगितलं जातंय। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी माहूर गडावरील रेणुका देवीचं दर्शन घेतलं। यावेळी केसरकरांनी देवीची विधिवत पूजा करून आरती सुद्धा केली आहे। धुळे जिल्ह्यामध्ये कापूस आणि सोयाबीन पिकांवर पडलेल्या रोगांमुळे उत्पन्नात घट झाली। सोयाबीनवर येलो मोझॅक आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्यानं सोयाबीन पीक धोक्यात आलंय। त्यामुळे आता शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय। तर बारामतीच्या गाडीखेल परिसरामध्ये रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग सेंटरच्या विमानाचा आज पुन्हा अपघात झाला आणि या विमानात एक पायलट, ट्रेनर आणि प्रशिक्षणार्थी होता, तर त्यांना किरकोळ दुखापत झालेली असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। बारामती तालुक्यामधील गाडीखेल परिसरामध्ये हा अपघात झालाय। तुळजाभवानीच्या कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्तानं 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान सोलापूर तुळजापूर महामार्ग आता बंद राहणार आहे। कोजागिरी पौर्णिमेनिमित्तानं तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणामधून लाखोंच्या संख्येनं भाविक जे ते पायी चालत येत असतात। त्यामुळे आता भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। दसरा मेळाव्यासाठी धाराशिव येथून ठाकरे गटाच्या वतीनं विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार, तर खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या पुढाकारामधून ही व्यवस्था करण्यात आली आहे। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर येथील ITI मध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। या मेळाव्याला 2000 विद्यार्थ्यांनी हजेरी लावली आणि या मेळाव्याला खासदार रामदास तडस त्याचबरोबर आमदार किरण सरनाईक यांनी उपस्थिती दर्शवली। तर वर्ध्यात नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय। 7व्या माळेनिमित्तानं शहरातील चौकाचौकात लंगर लावण्यात आले होते। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं। पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधल्या उमरज येथील महालक्ष्मी देवीच्या महाआरतीसाठी भाविकांनी गर्दी केली, तर नवरात्र उत्सवानिमित्तानं देवीला चांदीच्या अलंकारांनी मढवण्यात आले। गाभाराही चांदीनं सजवण्यात आलाय। वर्ध्याच्या सरकारगृह सेवाग्राम येथे दिव्यांग मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेस एक मतिमंद मुलगी बेपत्ता झाली होती आणि रुखसाना परवीन शेख असं या मुलीचं नाव असून ती नागपूर येथे आढळून आली आणि तिला परिवाराच्या स्वाधीन करण्यात आलं। गौण खनिजांचं अवैध उत्खनन करून वाहतूक केल्याप्रकरणी एकनाथ खडसेंना 137 कोटींच्या दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे। या प्रकरणी आता भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंना लक्ष्य केलंय। खडसेंनी चोरी केल्याचं सिद्ध झालं असं म्हणत गिरीश महाजन यांनी खडसेंना टोला देखील लगावलाय, तर खडसेंना 25-30 कोटींचा दंड होणार असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय। मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या 40 दिवसांचा अल्टिमेटम संपत आलाय, मात्र अजूनही यावर तोडगा निघताना पाहायला मिळत नाही। अशात मराठा आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार आहे। समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेल्या अल्टिमेटमचे अजून 2 दिवस बाकी आहेत, मात्र त्याआधीच मनोज जरांगे पाटील आज आंदोलनाची भूमिका स्पष्ट करतील। सातारा जिल्ह्यामधील वडूद गावात नेते मंडळींना प्रवेशबंदी करण्यात आली आहे। पुढील काळामध्ये नेत्यांनी आमच्या गावात प्रवेश करू नये अशा पद्धतीनं बॅनर्स सुद्धा लावण्यात आले आहेत आणि पुढील काळात सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे सकल मराठा समाजाकडून सांगण्यात आले।
मराठा समाजाला कायमस्वरूपी आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत आणि सुप्रीम कोर्टामध्ये हे आरक्षण टिकवायचं असेल तर क्युरिटी पिटिशन हा पर्याय आहे आणि याचा ड्राफ्ट तयार असून अत्यंत भक्कम क्युरिटी पिटिशन आपण दाखल केल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलंय। तर सरकारला सहकार्य करावं असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। महाराष्ट्र कर्नाटकसह विविध राज्यातील धनगर समाजाचा दसरा मेळावा आज पार पडणार आहे। सांगलीतल्या कवठे महाकाळ तालुक्यामधल्या आरेवाडीत हा मेळावा होणार आहे। गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात होणाऱ्या या मेळाव्याला राज्यभरातून लाखो धनगर बांधव सहभागी होणार असल्याचं सांगितलं जाते। विविध मागण्यांसाठी कोळी समाज आक्रमक झाला। अशामध्ये जळगावात उपोषणाला बसलेल्या कोळी बांधवांची मंत्री गुलाबराव पाटील यांनी भेट सुद्धा घेतली। यावेळी आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय। आम्हाला न्याय देणं तुमच्या हातात आहे, पण विसरू नका 2024ची निवडणूक आमच्या हातात आहे असा थेट इशारा आंदोलनस्थळी असलेल्या कोळी बांधवांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना दिलाय। केळी पीक विम्यावरून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले। जर शेतकऱ्यांना पीक विमा देऊ नका असं जर मी अर्जदार म्हणून लिहून दिलं तर चंद्रकांत पाटील यांनी ते पत्र दाखवावं, मी आत्ताच्या आत्ता राजीनामा देईन असं एकनाथ खडसे म्हणाले। साई समाधी शताब्दी महोत्सवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा 26 ऑक्टोबरला शिर्डी दौऱ्यावर येणार आहेत। तर साईबाबा मंदिराच्या दर्शन रांगेच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रम यावेळी पार पडणार आहेत आणि मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील गावोगावी नियोजन बैठका घेत आहेत। वर्धा जिल्ह्यामध्ये 33 ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणूक होत असून 29 ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहेत। सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सरपंच पदासाठी 104 तर सदस्य पदासाठी 478 नामांकन अर्ज दाखल करण्यात आले। बोदवड तालुक्यामधल्या जलचक्र बुद्रुक ग्रामपंचायतीचे शरद पवार गटाचे सदस्य बिनविरोध विजयी झालेत आणि त्यानंतर एकनाथ खडसे यांनी विजयी उमेदवारांना शाल देऊन त्यांचा सत्कार केला। मावळ परिसरामध्ये भात कापणीला आता वेग आला। अशातच आता मावळ परिसरात मुसळधार पाऊस कोसळल्यानं बळीराजा चिंतेत सापडला आणि दुसरीकडे नवरात्रोत्सवानिमित्तानं मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली आहे। पवना धरण परिसरामधील नवरात्र उत्सव मंडळांनी नवरात्र उत्सवाच्या सजावटीतून पवना येथील बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांना केले। पवना बंदिस्त जलवाहिनीला 12 वर्ष पूर्ण होऊन गेले तरी देखील हा प्रकल्प अजून रद्द झाला नाही आणि त्यामुळेच आता ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मंडळांनी तसा देखावा साकारलाय। टोमॅटोच्या भावात सुरू असलेली घसरण काही केल्या थांबत नाहीये। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या 20 किलोच्या एका कॅरेटला 20 ते 30 रुपये इतकाच भाव मिळतोय आणि सध्या मिळत असलेल्या भावात टोमॅटो तोडणीला लागणारा खर्च सुद्धा निघणार नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी परतीच्या पावसानं हजेरी लावल्यामुळे भात पिकाची नासाडी झाली। त्यामुळे आता कापणीला आलेलं भात पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात भात शेतीप्रमाणेच नाचणी शेती चांगलीच बहरली आहे। मात्र आता नाचणीला बाजारात दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहे। नाचणीचा आहारामधील महत्त्व वाढत असलं तरी देखील योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मावळमध्ये भात कापणीला आता वेग आलेला असताना वडेश्वर गावातील भाताच्या शेतात बिबट्याचा वावर असल्याचं समजतंय। टाटा धरणाच्या बँक वॉरंटला असणाऱ्या भाताच्या शेतात बिबट्या फिरत असल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर वन विभागानं या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतात। बोदवडमध्ये शेतामधील कापसाचं पीक माथे फिरून उपटून फेकल्याचा प्रकार समोर आलाय। शेतकरी अनंता वाघ याचं मोठं नुकसान झालेलं असून माथेफिरू विरोधात त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तसंच नुकसान भरपाईची शासनाकडे मागणी सुद्धा केली आहे। घाटीमधील सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये अखेर 10 परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर या परिचारिका सोमवारपासून सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कामकाज सुरू करणार आहेत। त्यामुळे आता कॅथलॅब सुरू होऊन घाटीत अँजिओप्लास्टी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झालाय। वर्ध्यामधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असणारं जलसंपदा विभागाचं कार्यालय उकिरडा बनलंय। तर कार्यालयाच्या आवारात दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच दिसून आलाय। याआधी याच कार्यालयात असाच प्रकार उघडकीस आला होता आणि पुन्हा हा प्रकार उघडकीस आल्यानं प्रशासन नेमकं काय करतंय हे आता सगळ्यांचं तिकडे लक्ष लागलंय। नाशिक ड्रग्स प्रकरणामध्ये पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर पाटील यांचाही सहभाग असल्याचा आरोप धुळे शहराचे एमआयएमचे आमदार फारुख शहा यांनी केला आणि बीजी शेखर पाटील यांचा यात सहभाग असल्याच्या तक्रारी आपणास प्राप्त झाल्याचं ते म्हणाले। त्यामुळे आता बीजी शेखर पाटील यांची चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचं आमदार शहा यांनी स्पष्ट केलंय।
तर भंडाऱ्याच्या तुमसर रोड रेल्वे स्थानकामध्ये फुकट्या प्रवाशांवर तसंच रेल्वे लाईन ओलांडणाऱ्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय। यावेळी 38 प्रवाशांकडून 12,600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय। आणि या बातम्यांच्या बुलेटिनमध्ये